भारतातली सर्वात मोठी बँक कोणती? कोणी म्हणेल स्टेट बँक, कोणी म्हणेल रिझर्व्ह बँक. पण जाणून आश्चर्य वाटेल, या बँकांकडे एकूण जेवढा पैसा आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त पैसा भारतीयांकडे सोन्याच्या स्वरूपात आहे. एका अंदाजानुसार भारतीय कुटुंबांकडे तब्बल 25,000 ते 30,000 टन इतकं सोनं आहे, ज्याची एकूण किंमत 350 लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे. पण आता भारतीयांकडे असलेल्या या सोन्याच्या बाबतीतली एक नवी बातमी समोर आली आहे. बातमी आहे भारतीय कुटुंबांकडनं सोनं विकलं जात असल्याची. मागच्या 3 महिन्यांमध्ये भारतीयांनी तब्बल 50 टन सोनं विकल्याचं समोर आलंय. जनरली भारतीय लोक जुनं सोनं विकून त्या बदल्यात नवीन सोनं घेतात, पण आत्ताचा ट्रेंड जरा वेगळा आहे. सध्या भारतातले लोक सोनं विकून त्या बदल्यात रोख रक्कम घ्यायला लागलेत. महत्वाचं म्हणजे युद्धाच्या काळात लोकांचा कल सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा असतो, पण भारतीय मात्र याच्या उलट सोन्याची विक्री करायला लागलेत. पण हे नक्की का घडतंय? भारतातले लोक आपल्याकडचं सोनं का विकायला लागलेत? याचा अर्थ देशावरती आर्थिक संकट येतंय का? तुम्ही सोनं विकायला हवं की खरेदी करायला हवं? सगळा विषय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी भारतीय नागरिक सोनं विकत असल्याची बातमी नेमकी काय ती सांगते. तर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या एका रिपोर्टनुसार एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांच्या काळात भारतीय नागरिकांनी त्यांच्याकडचं जवळपास 50 टन जुनं सोनं विकलंय. हा आकडा मागच्या वर्षी याच काळात भारतीयांनी जेवढं सोनं विकलं त्यापेक्षा तब्बल 43% जास्त आहे. खरं तर जगभरात भारतीय लोक हे सोनं खरेदी करण्यासाठी ओळखले जातात, पण मागच्या 3 महिन्यांमध्ये भारतीयांनी जेवढं सोनं खरेदी केलंय त्यापेक्षा जास्त सोनं विकल्याचं समोर आलंय. आता हे असं का घडतंय? भारतीय नागरिक आपल्याकडचं सोनं का विकायला लागलेत ते समजून घेऊयात. तर या सगळ्याची सुरुवात झाली आहे सोन्याच्या घसरत्या किमतींपासून. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी 2026 मध्ये जगभरात सोन्याच्या किमतीने सगळे रेकॉर्ड्स मोडले होते. त्यावेळी 10 ग्रॅम सोन्याची किंमत तब्बल 1,90,000 रुपयांच्या आसपास पोहोचली होती, जो ऑल टाइम हाय रेकॉर्ड आहे. पण आता जुलै महिन्याच्या सुरुवातीला 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,45,000 रुपयांपर्यंत घसरली आहे. म्हणजेच फक्त 6च महिन्यांच्या काळामध्ये सोन्याचे भाव 40 ते 45,000 रुपयांनी कमी झालेत. अनेक तज्ञांचा असा अंदाज आहे की येणाऱ्या काळात सोन्याच्या किमतींमध्ये आणखी घसरण होऊ शकते. तज्ञांचं असं म्हणणं आहे की पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारी 2027 पर्यंत सोन्याच्या किमती 1,20,000 रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात. हेच कारण आहे की भारतीय नागरिक आता त्यांच्याकडचं सोनं विकायला लागलेत. गेल्या वर्षीच्या शेवटी जेव्हा सोन्याच्या किमती वेगानं वाढत होत्या त्यावेळी अनेक भारतीयांनी सोन्याची खरेदी केली होती. पण आता सोन्याचे रेट वेगानं घसरत असल्यानं हेच भारतीय त्यांच्याकडचं सोनं विकतात. पण यामुळे प्रश्न उभा राहतो की सोन्याच्या किमती नेमक्या का घसरतायत? जानेवारी महिन्यात ऑल टाइम हाय झालेलं सोनं फक्त 6 महिन्यात एवढ्या खाली कसं आलं? भविष्यात सोन्याचे रेट आणखी कमी होऊ शकतात का? असे अंदाज नेमके का वर्तवले जात आहेत तेही पाहूयात. सध्या जगभरात सोन्याच्या किमती घसरण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक. भारतात ज्याप्रमाणे रिझर्व्ह बँक आहे त्याचप्रमाणे अमेरिकेत फेडरल बँक आहे. ही बँक काय करते तर याकडे सगळ्या जगाचं लक्ष असतं, कारण जगातलं सगळ्यात मोठं फायनान्शियल मार्केट अमेरिकेतच आहे. जर अमेरिकेमध्ये बँकेकडनं दिल्या जाणाऱ्या व्याजदरांमध्ये बदल झाला तर त्याचा परिणाम जगभरातल्या शेअर बाजारावरती, सरकारी बॉन्ड्सवरती तसंच सोनं आणि चांदीच्या मार्केटवरती होत असतो. हे एका उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊयात. जनरली लोक सोन्यामध्ये गुंतवणूक का करतात? कारण लॉंग टर्मचा विचार केला तर सोन्याकडनं नेहमीच चांगले रिटर्न्स मिळतात. यामुळे सोन्याला जगातलं सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट असंही म्हटलं जातं. पण जर शॉर्ट टर्मचा विचार केला तर सोन्यामधली गुंतवणूक तेवढी फायदेशीर मानली जात नाही, कारण सोन्याच्या गुंतवणुकीतनं कोणतंही व्याज मिळत नाही. दुसरीकडे अमेरिकेच्या फेडरल बँकेकडनं जे बॉन्ड जारी केले जातात त्यावरती बँकेकडनं मोठ्या प्रमाणात व्याज मिळतं. मागच्या काही काळापासून फेडरल बँकेनं हे व्याजदर सातत्यानं वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता इन्व्हेस्टर्स काय करतायत तर इन्व्हेस्टर्स सोन्यामधला त्यांचा पैसा काढून तो सरकारी बॉन्ड्समध्ये टाकतायत. म्हणजेच सोन्याची डिमांड आता कमी व्हायला लागली आहे, ज्याचा परिणाम सोन्याच्या किमतींवरती होताना दिसतोय. आणि अशा प्रकारे सोन्याच्या किमती कमी होत असल्यानं भारतीय नागरिक त्यांच्याकडचं सोनं विकायला लागल्याचं दिसतंय. म्हणजेच एक प्रकारे अमेरिकेच्या फेडरल बँकेच्या पॉलिसीचा परिणाम भारतीयांच्या सोन्याच्या खरेदी आणि विक्रीच्या पॅटर्नवरती होताना दिसतो. सध्या सोन्यावरती दबाव वाढण्यामागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे अमेरिकन डॉलर. जगभरात सोन्याच्या किमती या डॉलरच्या आधारे निश्चित होतात. त्यामुळे जेव्हा डॉलर हा मजबूत होतो तेव्हा अन्य देशातल्या लोकांना सोनं खरेदी करणं महाग जातं. त्यामुळे डिमांड कमी होते आणि सोन्याच्या किमती घसरलेल्या पाहायला मिळतात. सध्या जगभरात हेच होताना दिसतंय. इराण आणि अमेरिकेतलं युद्ध सुरू झाल्यानंतर आखाती देशांमधनं होणाऱ्या कच्च्या तेलाच्या सप्लायवरती परिणाम झाला. त्यामुळे तेलाचे भाव प्रचंड वाढले. तेलाची सगळी खरेदी डॉलरमध्ये होते.
त्यामुळे डॉलरची डिमांड देखील वाढली. डॉलरची डिमांड वाढल्यामुळे डॉलर हा आणखी मजबूत झाला, ज्यामुळे सोन्याच्या किमती घसरायला लागल्या. मागच्या 6 महिन्यात सोन्यावरती दोन्ही बाजूंनी दबाव हा वाढताना दिसतोय. एकीकडे अमेरिकेच्या फेडरल बँकेचे वाढलेले व्याजदर आहेत, तर दुसरीकडे डॉलर हा मजबूत होतोय. सध्या सोन्याच्या किमती इतक्या मोठ्या प्रमाणावर घसरतायत ते यामुळेच. आता सोन्याच्या किमती इतक्या मोठ्या प्रमाणात घसरतायत याचा अर्थ मार्केट क्रॅश होतंय, देशावर मोठा आर्थिक संकट येतंय असा होतो का? तर नाही. इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे सध्या सोन्याच्या किमती क्रॅश होत नाहीयेत, तर त्यांच्यामध्ये करेक्शन होते. कोणत्याही मार्केटमध्ये करेक्शन ही एक सामान्य घटना मानली जाते. करेक्शन म्हणजे काय? तर समजा एखाद्या वस्तूची किंमत अचानक फार वाढली आहे, तर ती किंमत आता कमी होते, म्हणजेच नॉर्मल होतीये. याचा अर्थ त्या वस्तूचं मार्केट क्रॅश होतंय असं होत नाहीये. 6 महिन्यांपूर्वी जगभरात सोन्याच्या किमती अचानक वाढत होत्या, त्यावेळी ही वाढ ऐतिहासिक अशी होती. पण एका लेवलला जाऊन या किमती सेटल झाल्या आणि आता सोन्याचे रेट पुन्हा नॉर्मल होत आहेत, म्हणजेच सोन्याच्या किमतीमध्ये करेक्शन होतंय. पण अनेकांनी याला सोन्याचं मार्केट क्रॅश होत असल्याचं समजून आपल्याकडचं सोनं विकायला सुरुवात केली आहे. पण प्रत्यक्षात सध्या तशी कुठलीही परिस्थिती नाहीये. थोडक्यात सांगायचं झालं तर सोन्याच्या किमती कमी होत असल्यामुळे भारतीयांनी आपल्याकडचं सोनं विकायला सुरुवात केली आहे. यासाठी जागतिक मार्केटमधली परिस्थिती कारणीभूत आहे. अमेरिकेची फेडरल बँक जोपर्यंत आपले व्याजदर कमी करत नाही तोपर्यंत सोन्याची डिमांड वाढणार नाही, पण फेडरल बँक सध्या तरी व्याजदर कमी करेल अशी शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे सोन्याचे रेट आणखी कमी होऊ शकतात असा अंदाज तज्ञांकडून वर्तवला जातोय. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? सोन्याचे रेट आणखीन कमी होतील का? आणि कमी झाले तर नेमकं सोनं कितीपर्यंत खाली येऊ शकतं? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.